एकदम कुरकुरीत महाराष्ट्राची फेमस आणि करायलाही सोपी करणार आहे मी कोथिंबीर वडी। खूप हेल्दी रेसिपी आहे। या वडीला मी एवढी सिंपल बनवली आहे की नाही तेल शोषून घेणार, परफेक्ट क्रिस्पी आणि कुरकुरीत जाळीदार बनणार। तर येथे मी कोथिंबीर वडीसाठी मोठ्या आकाराची ताजी जुडी घेतली आहे। ही मस्त धुवून कोरडी केलेली आहे। आता ही कोथिंबीर मस्त देठासहित कापून घेऊ, कारण या देठामुळे वडी टेस्टी होते। शक्यतो कोथिंबीर बारीक कापून घ्या, म्हणजे वडी करायला जास्त त्रास होणार नाही। आता ही बारीक कापलेली कोथिंबीर साइडने ठेवून एका बाउलमध्ये 1.5 वाटी बेसन घेतले आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चम्मच हळद आणि वडी कुरकुरीत होण्यासाठी अर्धी वाटी पोहे मिक्सरला फिरून पावडर करून घेतली आहे। ही पावडर घालूया। यामध्ये थोडे थोडे पाणी घालून सरसरीत बॅटर करून घेऊया। अर्धी वाटी पोह्याची पावडर आणि 1.5 वाटी बेसनाला मला 1.5 ग्लास पाणी लागलेले आहे। आता हे बेसनाचे बॅटरही साइडने ठेवूया। आता एका पॅन मध्ये थोडेसे तेल घालून या गरम तेलात 1 चम्मच जिरे घालून फुलू देऊ। लगेच लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट सोबतच घालूया, मिक्स करून घेऊ। आता घालायचं आहे 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच धने पावडर, मिक्स करून घ्यायचं आहे। आता घालायची आहे बारीक कापलेली कोथिंबीर, सोबतच भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। तुम्ही यामध्ये पांढरे तीळही घालू शकता। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया आणि अर्धा मिनिट शिजवून घ्यायचं आहे। आता घालायचं आहे यामध्ये बेसनचे बॅटर, मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मात्र स्लो करायची, बेसनाच्या गुठळ्या अजिबात पडू द्यायच्या नाही। हे शिजवायला मला फक्त 3 मिनिट लागले आहे। आता गॅस बंद करूया। आता वड्या पाडण्यासाठी येथे स्ट्रे घेतला आहे। या स्ट्रेला तेल लावून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण स्ट्रे मध्ये घालून घ्यायचं आहे। आता स्ट्रे मधलं मिश्रण मस्त पसरून घेऊ। बघून तर घ्या, आपण वडी अजिबात वाफवलेली नाही आहे। वाफवलेली वडी कधी कधी कच्ची पण राहू शकते, पण ही वडी आहे ना किती सोपी। म्हणून अशी वडी तुम्ही नक्की बनवून बघा। अशा पद्धतीने ही वडी केली तर चांगलं बेसन शिजतं आणि तळते वेळेस तेल पण जास्त शोषून घेत नाही। आता हे मिश्रण आपण थंड होऊ देऊ। आता मिश्रण थंड झाले। आता वडी मिश्रण उलटून घेऊया। आता स्ट्रे काढून वड्या पाडून घेऊया। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये वड्या पाडू शकता। ही वडी तुम्ही आठवडाभर फ्रीज मध्ये ठेवून केव्हाही तळू शकता। लगेचच इकडे तेल गरम करून वड्या फ्राय करून घ्यायच्या आहे। तुम्हाला जर वड्या जास्त कुरकुरीत पाहिजे असेल तर गॅस फुल ठेवा। जर वड्या खुसखुशीत पाहिजे असेल तर गॅस मध्यम ठेवा। या वड्या ओल्या असल्यामुळे कढईच्या तळाशी बसतात। जसजशी वडी तेलाच्या वर येतात तेव्हा समजायचं ही वडी खुसखुशीत झाली आहे। बघा वडी, बघा किती मस्त जाळीदार झालेली आहे आणि रंग बघा किती मस्त गोल्डन आलेला आहे। आता वडी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। कोथिंबीर वडी बघा किती मस्त आपली झालेली आहेत। तुमच्याकडे पाहुणे आले असतील तर ताटाची शोभा वाढवण्यासाठी या वड्या करू शकता। वडीचा आवाज बघा किती मस्त कुरकुरीत येत आहे। तुम्हाला एक वडी मी फोडून दाखवते। आतून टेक्स्चर बघा किती खुसखुशीत झाली आहे। तुम्ही ही वडी खाल्ली तर परत परत बनवाल। तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर। धन्यवाद।